नमस्कार. हार प्रहारच्या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जुलै महिना हा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा असा महिना आहे. येत्या जुलैमध्ये शिवसेना पक्ष फुटला, त्याला 4 वर्ष पूर्ण होतील. त्या दिवशी म्हणजे 3 जुलैला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते शिवसेना नेते म्हणून घेतली आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्ष हा अल्पमतात गेला असं चित्र तयार झालं होतं. याची सगळ्याची सुरुवात ही 10 जून 2022 या दिवशी झाली. त्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेमधून राज्यसभेवर पाठवण्याच्या 6 जागांची निवडणूक जाहीर झाली होती. ती निवडणूक होती त्या दिवशी आणि त्याच्यामध्ये संजय राऊत हे शिवसेनेचे उमेदवार, त्यांचं मत फुटलं हे स्पष्ट झालं होतं. त्याच वेळेला शिवसेनेचे दुसरे संजय उमेदवार संजय पवार हे पराभूत झाले आणि भारतीय जनता पक्षाकडे त्या मानानं मतं कमी असताना त्यांचा उमेदवार आणखीन एक निवडून आला. या सगळ्या घडामोडीचा परिणाम राज्याच्या एकूण राजकारणावर होतच होता. उद्धव ठाकरेंचं सरकार तेव्हा होतं आणि त्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर 10 दिवसांनी जे विधान परिषदेसाठी मतदान झालं, विधानसभेमधून विधान परिषदेमध्ये पाठवण्याच्या 9-10 जागांच्या निवडणुका या त्या दिवशी पार पडल्या 20 जून 2022 आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे हे त्यांच्याबरोबर 20-25 आमदार घेऊन विधानभवनामधून जे बाहेर पडले ते थेट पक्ष सोडूनच निघून गेलेले होते आणि हा सगळा इतिहास आपल्या स्मरणात आहेच. त्याच्यानंतर 8-10 दिवसातल्या ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या, सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार खटले केले गेले आणि त्याच्या सगळ्या चरणानंतर, त्या सगळ्या एका घुसळणीनंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं. त्याच्यामध्ये राज्यातल्या तेव्हाच्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे नेते असणारे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले होते आणि 50 आमदारांचं नेतृत्व करणारे शिंदे हे मुख्यमंत्री झाले होते. हा सगळा इतिहास आता आठवण्याचं कारण असं की शिवसेनेमध्ये जी काही फूट पडलेली होती, त्याच्यामध्ये शिवसेना मूळ पक्ष हा आमचा आहे असा दावा एकनाथ शिंदेंनी केला होता. तो निवडणूक आयोगाने मान्य केला. त्यांच्या पक्षाला शिवसेना हे चिन्ह, हे नाव आणि धनुष्यबाण हे पारंपरिक चिन्ह देण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं. त्या चिन्हावरती या दोन्ही पक्षांनी त्याच्यानंतरच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या आणि विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा लोकांनी दिलेला कौल हा पुढे आला. या घडामोडी घडत असताना 22च्या नंतर 1 वर्षांनी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशीच फूट पडली. अजितदादा पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि ते एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री बनले. 2 पक्ष महाराष्ट्रातले फुटले. आता आपण पाहतोच आहोत की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष याच धर्तीवरती दुभंगलेला आहे. त्यांच्या 80 आमदारांपैकी 60 आमदार हे एक स्वतंत्र गट स्थापन करून विधानसभेत बसलेले आहेत. तिथे ममतांच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा एक पुन्हा एकदा प्रयोग भाजपने केला अशा प्रकारच्या चर्चा रंगवल्या जात आहेत. यात भाजप आहे की नाही, पण कारण पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशीच लढाई होती आणि भाजपच्या नेत्यांनी हे वारंवार स्पष्ट केलेलं आहे की आता जो पक्ष फुटतोय किंवा फुटेल त्यातल्या लोकांना आम्ही आमच्याकडे सामावून घेऊ शकत नाही. अर्थात हे राजकारणात बोलण्याच्या गोष्टी आणि प्रत्यक्षात घडलेल्या घडामोडी यात तफावत देखील पडू शकते. जशी महाराष्ट्रामध्ये पडलेली होती, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री ते असताना निवडणुका झाल्या, पण निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्रीपद गेलं. 24ची
विधानसभेची निवडणूक ही खरंच वेगळ्या प्रकारची होती, ऐतिहासिक होती. याचं कारण भारतीय जनता पक्षाने सलग 3 विधानसभा निवडणुकामध्ये 100पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा विक्रम हा 24ला पुन्हा एकदा घडवला आणि यावेळेला त्यांचे आमदार हे भाजपच्या महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये सर्वाधिक संख्येनं विधानसभेत गेले. अशा प्रकारचा सातत्यानं 100पेक्षा अधिक आमदार एखाद्या पक्षाचे निवडून यावेत, हा इतिहास हा 80मध्ये बदलला गेला होता. 80-90च्या दशकामध्ये काँग्रेसकडे ते बळ होतं. काँग्रेस त्या पद्धतीनं 100पेक्षा अधिक आमदार निवडून आणू शकत होती. पण 90 नंतर ते सगळं चित्र बदलत गेलं. शरद पवार हे काँग्रेसमधनं तेव्हा बाहेर पडले. त्यानंतर काँग्रेसला देखील अशा प्रकारे 100पर्यंत आकडा गाठणं शक्य झालेलं नाही. हा सगळा इतिहास झाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी परत येईन हे देखील खरं करून दाखवलं. आणि आता त्यांचा शिवसेना हा पक्ष फुटलेला 4 वर्ष होत असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्याला 3 वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा एकदा हे 2 पक्ष एकत्र येतील का? दुभंगलेले शिवसेनेचे 2 गट आणि फुटलेले राष्ट्रवादीचे 2 पक्ष हे एकत्र येतील अशा प्रकारच्या चर्चांना एक पुन्हा एकदा वाव मिळाला आहे. झालेलं असं आहे की 25च्या नंतर 25-26 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये महापालिकेपासून ते जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत, पंचायत समितीपर्यंत सर्व स्तरावरच्या निवडणुका झाल्या. त्यात देखील भारतीय जनता पक्षाने अनेक ठिकाणी 50%पर्यंत मजल मारलेली आहे. आणि महायुती म्हणून म्हणजे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून 60 ते 70% जागा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये जिंकलेल्या आहेत. आता 17 विधान परिषदेच्या जागांची निवडणूक सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. या निवडणुकीमध्ये संभाजीनगर जालना या मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदेंचे सहकारी, राज्याचे माजी मंत्री, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपदाचं संधी मिळालेली होती. पण त्याच्यानंतर ते सत्तेतून जे बाहेर पडले ते अद्याप पदाविना आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वाला आव्हान देत आपला मुलगा समीर याला त्या निवडणुकीमध्ये उतरवलं. समीर सत्तार किंवा अब्दुल समीर हे उमेदवार म्हणून झाले. आणि तेव्हा अब्दुल सत्तार यांनी असं विधान केलं की खरं तर दोन्ही शिवसेनेनी एकत्र यायला पाहिजे, बाळासाहेबांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. हे एक म्हटलं तर एका बंडखोरी करणाऱ्या नेत्याचं विधान आहे, म्हटलं तर ही त्या पक्षामध्ये चाललेली खतखत, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली असलेले आमदारांच्या मध्ये असलेलं एक मत म्हणून पण आपण याच्याकडे बघू शकतो. कारण सत्तार जे बोलले त्याला लगेचच एकनाथ शिंदेंच्या गटातील, त्यांच्या पक्षातील, शिवसेनेमधील 2 आमदारांनी त्याला पाठिंबा दर्शवला. त्यातले एक आहेत संजय गायकवाड बुलढाण्याचे आणि दुसरे त्याच भागातले भोंडेकर हे आमदार. या दोघांनी म्हटलं की सत्तार म्हणतात ते बरोबर आहे, सत्तारांची भावना बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष हा आम्हाला सगळ्यांना एका प्रकाराने म्हणजे नष्ट करण्याच्या मागे आहे का? भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किंवा त्यांनी जे उमेदवार दिले कोकणामध्ये, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधान परिषद मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार आहे. त्याच्या विरोधात त्या भागातले जे शिवसेनेचे लोक आहेत त्यांनी उघडपणानं टीका करायला सुरुवात केली. भरत गोगावले यांचा भाऊ हा तिथे पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, तो राहिला नाही. पण अन्य आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी ही तिथे बंडखोरी करून उभी राहिली. ह्या सगळ्या बंडखोरीच्या वातावरणामध्ये कुठंतरी
दोन शिवसेना एकत्र याव्यात अशी एक भावना कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि त्यांच्यामध्ये व्यक्त होते. आता हे प्रत्यक्षात शक्य होईल का? आत्ताच्या घडीला जे राजकारण आहे, राजकारणाचं जे चित्र आहे, त्याच्यामध्ये हे शक्य होईल असं अजिबात दिसत नाही. पण राजकारणामध्ये असंही म्हटलं जातं की उद्या काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. ज्या लोकांच्या ध्यानीमनी नसणाऱ्या गोष्टी या घडत असतात. तसाच प्रकार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये वेगळ्या प्रकारे सुरू झालेला आहे. खरं तर अजितदादा पवार यांचा दुर्दैवी अपघात झाला, विमान अपघात झाला फेब्रुवारी अखेरीस. त्याच्या आधी काही दिवस त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात असा प्रयत्न सुरू केला होता. अशा प्रकारची चर्चा ही त्यांच्या निधनानंतर शरद पवार यांच्या माध्यमातून सुरू झाली. शरद पवार यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि त्याच्यामध्ये अजितदादा आणि बाकीचे राष्ट्रवादीचे शरद पवारांचे सहकारी, स्वतः शरद पवार आणि जयंत पाटील, टोपे वगैरे बाकीची मंडळी, शशिकांत शिंदे हे सगळे बसलेले आहेत आणि काहीतरी हास्य विनोद चाललाय असा तो व्हिडिओ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांचं म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, बाकीचे नेते यांचं म्हणणं असं होतं की तो जो काही व्हिडिओ आहे तो महापालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये जी चर्चा झाली, पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाचा गट किंवा त्यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष याने एकत्र येऊन त्या निवडणुका लढवाव्यात अशा प्रकारची चर्चा ही दादांनी घडवली होती आणि त्याप्रमाणे ते महापालिकेमध्ये एकत्र होते. याच्यामध्ये आणखीन काय होतं का? त्यांना एकत्र खरोखर यायचं होतं का? या बाबतीत प्रश्नचिन्ह तेव्हाही होतं आणि आताही आहे. पण आता असं झालेलं आहे की सुनील तटकरे यांनी अलीकडेच असं एक विधान केलं की तेव्हा खरोखर चर्चा तशा प्रकारच्या सुरू झालेल्या होत्या. मधल्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, बाकीचे नेते असतील यांनी अशा प्रकारची कोणतीही विलिनीकरणाची चर्चा झालेली नव्हती अशी ठाम भूमिका घेतली होती. आपल्याला लक्षात येत असेल, आठवत असेल तर दादा गेल्यानंतर पुढच्या 2-3 दिवसात महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल, तटकरे वगैरे ह्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि सुनेत्राताई पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी हा दादा गेल्यानंतर 4थ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पार पडला. इथे कुठेतरी शरद पवार यांच्या गटातील नेते अस्वस्थ झाले, दुखावले गेले, नाराज आणि निराश झाले असं आपल्याला म्हणता येईल. कारण सुनेत्राताईंचा शपथविधी झाल्याबरोबर काही दिवसातच सुप्रिया सुळे यांचे भाचे आणि जे आमदार रोहित पवार यांनी एक वेगळ्या प्रकारची मोहीम सुरू केली आणि त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की दादांचा हा अपघात नसून घातपात होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सूचित केलं, त्यांनी थेट नावं घेतली नाहीत, पण त्यांचा सगळा रोख हा भारतीय जनता पक्षाचे काही नेते आणि दादांचे सहकारी प्रफुल्ल पटेल, तटकरे या मंडळींकडे होता. हे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स जर आपण ऐकल्या तर सहज लक्षात येतं. अशा प्रकारे एक प्रचंड मोठं ज्याला म्हणू पण संशयाचा भोवरा हा महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रयत्न हा रोहित पवारांनी केला. पण त्याच्यानंतर तो सगळा मावळला असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काही निघालं नाहीये, तथ्य पुढे दिसत नाहीये, चौकशांमध्ये काही तशा प्रकारचं आलेलं नाहीये. तो सगळ्या संशयाचा धुरळा आता खाली बसतोय आणि अशा वेळेला तटकरे म्हणतायत की खरोखर आमच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. याचा अर्थ काय? आता सुप्रिया सुळे यांनी असं विधान केलंय की ज्यांनी अशा प्रकारे तेव्हा म्हणजे दादांच्या निधनानंतर विलिनीकरणाचा कोणतीही चर्चा झालेली नव्हती, दादांचं तसं काही मत नव्हतं, दादांचा विचार नव्हता असं जे सांगितलं म्हणजे तटकरेंनी आणि पटेलांनी किंवा बाकीच्या नेत्यांनी, हे त्यांनी पाप केलं, ते पापी आहेत अशा प्रकारचं विधान सुप्रिया सुळेंनी आता परवा पत्रकार परिषदेमध्ये केलं. आता इथे पाप पुण्याचा कुठे विषय आला हा एक मोठाच मायापुढे पडलेला प्रश्न आहे. कारण पवार मंडळी ही सगळी पाप पुण्य किंवा ईश्वरवाद न मानणारे, त्याच्या पलीकडचा विचार करणारे विज्ञानवादी आपण म्हणू शकू किंवा निरीश्वरवादी
असे सगळे आहेत. ठीक आहे, त्या म्हणाल्या पाप आहे वगैरे वगैरे, पण याच्या पुढचं काय, पुढे काय होऊ शकतं? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे खरोखर एकत्र येऊ शकतात का? या क्षणी ती चर्चा करणं देखील हास्यास्पद वाटेल. इतके ते दोघांचे संबंध पूर्णपणे बिघडलेले आहेत, तुटलेले आहेत. इकडे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष, जो तटकरे पटेल यांचा पक्ष आहे, छगन भुजबळांचा पक्ष आहे, आणि एकीकडे सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांचा पक्ष, हे एकत्र येऊ शकतात का? तसं म्हटलं तर एकत्र यायला त्यांना काहीच अवघड नाही. फक्त मोठा प्रश्न हा होणार आहे की त्यांची भूमिका नंतर काय असणार आहे. ते महायुतीमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत का, शरद पवार, सुप्रियाताई ही मंडळी, का त्यांना हा सगळा सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखालचा पक्ष एकत्र करून हे पुन्हा राहुल गांधींच्या बरोबर, राहुल गांधींच्या पाठीशी त्यांना उभं करायचं आहे का? हे खूपच मोठं प्रश्न आणि कोडं ह्या निमित्तानं सुप्रियाताईंनी उभं केलेलं आहे, तटकरे वगैरे या सगळ्या मंडळींनी उभं केलेलं आहे. याच्यातून ते काय मार्ग काढू शकतात, खरोखर हे विलिनीकरण होऊ शकतं का, ही सगळे प्रश्नचिन्ह मी आता तुमच्यापुढे ठेवतो. या सगळ्या माहितीविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय विचार आहेत, हे आम्हाला अवश्य कळवा. नवराष्ट्र चॅनल आपण सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर तो आपण आपल्या मित्रांना अवश्य पाठवा. धन्यवाद.